राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 50 झटपट ठळक बातम्या। पीएम किसान पीक विमा भरपाई, नमो शेतकरी लाडकी बहीण योजना, कर्जमाफी, अनुदान, बाजारभाव, हवामान अपडेट्स आणि शासनाचे नवीन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। रेशन दुकानदारांच्या मार्जिनमध्ये 20 रुपयाची वाढ झाली, मंत्रिमंडळाचा निर्णय, तर 200 रुपयांच्या वाढीसाठी दुकानदार आग्रही असणार। जिल्ह्यामध्ये खरीपासाठी 893 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं। जिल्हा बँकेकडून 78.33 कर्ज वाटप करण्यात आले। सासवड दूध बाजार समितीला ज्वारीला 38 रुपयांचा उंचांकी बाजारभाव मिळाला, शेतकऱ्यांना मात्र दिलासा। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 52,71,000 रुपयाचं अनुदान मंजूर, काळे यांची माहिती। राज्य शासनाने 2 वर्षापूर्वी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान जाहीर केलेले होते। मात्र पात्र असून सुद्धा केवळ तांत्रिक अडचणीमुळे कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले होते। दरम्यान या प्रश्नी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले, असे सांगत महायुती शासनाकडून कोपरगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 52,71,644 रुपयाचं अनुदान मंजूर केलेलं आहे, अशी माहिती आमदार संतोष काळे यांनी दिली। कापसाची लागवड क्षेत्रामध्ये 2,53,075 हेक्टरना घट झाली। आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना कापूस पिकाकडे फिरवली लागली पाठ। मोठ्या खंडानंतर पावसाचा जोर वाढणार, तर राहता बाजार समितीच्या अंतर्गत अहिलानगर आणि नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पावसाने जवळपास 15 ते 25 दिवसांची ओढ दिल्यामुळे खरीप पिकांना ऐन वाढीच्या काळामध्ये ताण सहन करावा लागला। परंतु आता विशाखापट्टणमच्या दक्षिणेला बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसाचा जोर 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत या काळात वाढणार आहे। विमा भरपाईचे 415 कोटी रुपये आठवडाभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पुढील 7 दिवसांमध्ये पीक विम्याची भरपाई 415 कोटी रुपये जमा होतील, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिलेली आहे। सणासुदीच्या काळामध्ये साखर महागली, सर्वसामान्यांच्या खिशाला अखेर कात्री पडली। कांदा उत्पादकांना न्याय मिळू देऊ, बाळासाहेब थोरात यांची माहिती। तर काँग्रेसचा भर पावसामध्ये नाफेडवर मोर्चा काढण्यात आला। शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्याकडून कांद्याची परस्पर खरेदी केली। या भ्रष्टाचार विरोधामध्ये काँग्रेस बुधवारपासून रणशिंग फुंकले आहे। आता रस्त्यावरची लढाई, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ, त्याशिवाय लढाई थांबणार नाही, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जाहीर सभेमध्ये दिली। पेनगंगाच्या नदी काठाच्या शेतकऱ्यांना त्वरित पीक विमा द्या, रोईच्या सरपंचांना केली थेट कृषी मंत्र्यांकडे मागणी। शेतकरी आणि लाडक्या बहिणीची निराशा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील लाभार्थी आर्थिक मदतीपासून अजून वंचितच। जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2 कोटी रुपयाचं अनुदान मिळणार। मागील वर्षी गाईच्या दुधाचे भाव पडले होते, तर 20 रुपये पर्याय दुधाला भाव होता, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आलेले होते। राज्य सरकारने दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान जाहीर केले होते, मात्र हे अनुदान राज्य सरकारने दिले असून बीड जिल्ह्यासाठी 21 कोटी रुपये आले आहेत। हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले आहेत। तर मागील वर्षी गाईच्या दुधाचे भाव पडले होते, तर 20 रुपयापर्यंत गाईच्या दुधाला भाव होता। केळीच्या आवकेमध्ये किंचित वाढ झाली, तर कमाल भाव 2,000 रुपयापर्यंत स्थिर झाला, शेतकऱ्यांना दिलासा। महसूलच्या दारी तक्रारीचा महापूर, जनता दरबारामध्ये पाय ठेवायला नव्हती जागा। महसूल मंत्र्यांनी प्रत्येकाची तक्रारी घेतल्या आणि स्वाक्षरी केल्या। धान पिकासाठी उपसा सिंचन योजनेसाठी पाणी त्वरित सोडा, तर शेतकऱ्यांची मागणी, कार्यकारी अभियंत्यांना दिले मागणीचे निवेदन। सरकारने पैसा पुरवला, 845 उद्योग थाटले, तर यंदा 2400 जणांना कर्ज मिळणार। स्वतःचा उद्योग सुरू करण्यास चालना देण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री रोजगार योजना। सेसमधून शेतकऱ्यांना कडवाकोटी फवारणी ड्रोन मिळणार, तर जिल्हा परिषद कृषी विभाग लॉटरीतून देणार लाभ। 87 लाखांची तरतूद, तर डीबीटीतून थेट निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। ही केवायसी सह मालमत्ता बांधणी रोखली, तर किसान सन्मान निधी। जिल्ह्यातील 20,000 लाभार्थी वंचित, तर 9,000 शेतकऱ्यांकडून आधार जोडणीच नाही। पावसाची दडी आणि शेतकऱ्यांची झोप उडाली, पीक माना टाकू लागल्या। निम्मा पावसाळा संपला तरी अवघ्या 29% पाऊस, तर कोरडवाहू पिका वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड। पुराचे पाणी शिरले शेतामध्ये, बहरलेल्या पिकाचं नुकसान, महसूल विभागाने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी। उन्हाळी मिरचीवर विविध रोगाचा कहर, उत्पादनामध्ये मोठी घट, शेतकरी आले संकटामध्ये। पैठण तालुक्यातील काही भागात रविवारी जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली, तर थेरगाव शिवरामध्ये शेती पिकांचे साचले पाणी। शेतकऱ्यांच्या खात्यावर आले
शेतकऱ्यांच्या खात्यावर आले 921 कोटी रुपये. पंतप्रधान पीक विमा योजना, खरीप रब्बीतील रखडलेले दावे निकाली काढले, शेतकऱ्यांना मोठा दिलासा. हिंगोलीमध्ये शेतकऱ्यांचा आसूड मोर्चा. कर्जमुक्तीसाठी मागणी, सक्तीचं पीक कर्ज वसुलीसाठी तातडीने थांबवावी, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा आणि इतर मागण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना देण्यात आले.